मधली जी माती होती ती स्वतःच्या कपाळाला लावली, साष्टांग दंडवत प्रणिपात केला त्या रमण रेतीला आणि मग आक्रोजी पुन्हा रथामध्ये बसले आणि रथ त्या ठिकाणी हाकायला सुरुवात केली. दिवस गेला महाराज पूर्ण. गोकुळामध्ये येण्यासाठी दिवस गेला आक्रोजींचा. रात्रीची वेळ होती आणि मग आक्रोजी आले. सुंदर अशा प्रकारचा सुवर्ण रथ आला. सगळे गोपाळ त्या ठिकाणी बघायला लागले, कोण आलं असेल बरे नंदबाबाच्या घरी. आणि मग आक्रोजींनी रथ नंदालयाच्या वाड्यामध्ये नेला. ज्या ठिकाणी नंदबाबा गायींची सेवा करत होते तिथं घेऊन गेले. खाली उतरले, नंदबाबाला साष्टांग प्रणिपात केला, दंडवत केला आणि मग लगेच नंदबाबाने त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. आक्रोजी तुम्ही आलात, काय आपली सेवा करू? जल दिलं प्यायला. आणि मग पुन्हा सगळी चर्चा झाली नंदबाबाची आणि आक्रोजींची. पुन्हा रात्रीची वेळ आहे, नंदालयमध्ये आले आक्रोजी. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी यशोदा मातेने सुंदर स्वयंपाक केलेला होता. आता यशोदा मातेला काहीच माहिती नव्हतं की हा पाहुणा नेमका कशासाठी आलेला आहे, आक्रोजी कशासाठी आलेले आहेत. आणि मग सगळेजण जेवायला बसले आणि तेवढ्या वेळामध्ये आक्रोजीने विषय काढला की हे आईसाहेब, कंसाने धनुष्ययाग नावाचा यज्ञ ठेवला आहे आणि यज्ञासाठी भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी बोलवलं आहे. यशोदा मैया रडायला लागल्या, माझ्या कृष्णाला तुम्ही घेऊन जाऊ नका. घेऊनच जायचं असेल तर बलराम दादाला तुम्ही घेऊन जा, कृष्णाला तुम्ही घेऊन जाऊ नका. कारण माझा परमात्मा 18 वर्षापर्यंत तो लहानाचा मोठा झाला, पण अजून एकही दिवस सोडून मला कुठे गेलेला नाही. रडायला लागली यशोदा मैया. आणि मग यशोदेचं रडणं चालू झालं की माझ्या परमात्म्याला तुम्ही घेऊन जाऊ नका, माझा परमात्मा माझ्या जवळच ठेवा. बघा, एखाद्या आईचा जर मुलगा तिला सोडून जर गेलेला असेल महाराज, तर काय तिचं अंतःकरण असेल हो. यशोदा एक दिवसासाठी आपण साधा जर मुलगा गेला तर त्याला सोडून आपण राहू शकत नाही. आणि त्या यशोदेचं भगवान श्रीकृष्ण यशोदा राणीचा मुलगा नव्हते महाराज, देवकीचा पुत्र असूनही यशोदेने इतकं प्रेम केलं त्या कृष्णावर की हे राजा, हे कन्हैया, मला सोडून तू जाऊ नकोस रे, हे कन्हैया. कारण ठाकूरजी आता यशोदेला सोडून जाणार आहेत. सगळ्या वृंदावनामध्ये त्या ठिकाणी बातमी हळूहळू पोहोचायला लागली की माझे ठाकूरजी आम्हाला सोडून जाणार आहेत. यशोदेने त्या दिवशी कृष्णाला खाऊ घातलं आणि यशोदा मैया सांगायला लागली, हे कृष्णा, अरे आज शेवटचं तुला मी भोजन खाऊ घालते. कारण उद्यापासून उद्यापासून तू माझ्या सोबत नसशील, तू मला सोडून जाणार आहेस. हे कन्हैया, एकदा शेवटचं माझ्या हाताने भोजन करून घे. कृष्ण परमात्मा रडायला लागले, आई असं नको नका म्हणूस, मी पुन्हा तुझ्याकडे येईल. यशोदेला माहिती होत की आता गोपाल कृष्ण एकदा सोडून गेले तर पुन्हा येणार नाहीत. आणि असंच झालंय महाराज आपल्या या नगरीमध्ये. जेव्हापासून भगवान श्रीकृष्ण आले तेव्हापासून आनंद होता. आणि आता परवा दिवशी पुन्हा परमात्मा ब्रजभूमीमध्ये वापस जाणार आहेत. एखादी मुलगी वाट लावताना जेवढा त्रास एखाद्या आईला होत नसेल किंवा होत असेल तेवढा त्रास प्रभूला वाट लावण्यासाठी त्या ठिकाणी यशोदा मैया रडायला लागल्या की हे कान्हा, तो आम्हाला सोडून जाऊ नको. यशोदा त्या दिवशी यशोदेने जेवण सुद्धा केलं नाही, उपाशी झोपल्या. भगवान श्रीकृष्ण आईजवळ झोपलेले आहेत, पण त्या ठिकाणी आईला झोप सुद्धा येत नाही.
सगळ्यांनी भोजन केले, सगळेजण झोपलेले आहेत, पण माझे कन्हैया, माझा कृष्ण बाहेर एकटे झाले आणि रडायला लागले की आज आपण आपल्या यशोदेला, जिने आपल्याला जीवन जगणं शिकवलं, जिने प्रेम काय असतं शिकवलं, तिला सोडून आपण जाणार आहोत. आणि मग रात्र बघता बघता रात्र निघून गेली, सकाळची वेळ झाली. यशोदेने देवाला शेवटची आंघोळ घातली. शेवटची आंघोळ घातली यशोदेने, परमात्मा आज सोडून जाणार आहेत. आणि मग सकाळी ती वार्ता सगळ्या गावामध्ये पोहोचली, सगळ्या गोकुळामध्ये ती वार्ता पोहोचली की भगवान गोपाल कृष्ण आज सोडून जाणार आहेत. घोळकेचे घोळके गोपिका जमा झाल्या की आज कन्हैया आपल्याला सोडून जाणार आहेत. आणि मग सगळी वार्ता पूर्ण गोकुळामध्ये पसरली. सगळ्या गायी गोपाळ त्या ठिकाणी जमा झाले आणि मग गायींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या, प्राण्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. पशु पक्षी वृंदावनातले रडायला लागले, गोकुळामधले पशु पक्षी देखील रडायला लागले. हे कन्हैया, काय रे आमच्या प्रेमामध्ये तुला कमतरता वाटली, तू आम्हाला सोडून जात आहेस. मुलगी जर चालली तर माणूस ढाय मोकळून रडतो. आज जगाचा मालक त्या ठिकाणी सोडून चालला आहे. प्रत्येक गायीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. जी भगवंताला आवडीची गाय होती पद्मगंधा, तिच्या नेत्रातून 2-2 नाही तर 4-4 अश्रूंच्या धारा लागल्या. ती गाय भगवंताचे पाय धरून रडायला लागली. हे कन्हैया, गाय तर मुख जणवारे महाराज बोलायला लागली ती, हे कन्हैया आम्हाला सोडून जाऊ नको रे, काय आमच्या प्रेमामध्ये कमतरता वाटली तुला. सगळे पशु पक्षी त्या ठिकाणी रडायला लागले की हे कन्हैया आम्हाला सोडून जाऊ नको. कोण हा क्रूर आलेला आहे आणि तो तुला घेण्यासाठी आलेला आहे. हे कन्हैया, बाळ गोपाळ मित्र जमा झाले, कोणाचे भगवंताचे पेंड्या सुदाम्या मधुमंगल सगळे जमा झाले आणि त्या ठिकाणी सगळे जणच रडायला लागले. हे कन्हैया आम्हाला सोडून तू जाऊ नको रे, काय जातोयस रे, काय आमच्या प्रेमामध्ये हे कन्हैया. ते बाळ गोपाळ भगवंताला आलिंगन देऊन रडायला लागले. या नंदाचे अंगणे मिळाले गौळण म्हणाती यशोदेला, कोठे गे साबला करत शृंगारिला सांगे मजला अक्रूरा उभा से बाईगा साजणी या नंदाचे अंगणे मिळाला गौळणे. गवळण म्हणते यशोदेला. गवळणी गोपिका जमा झाल्या. गवळण म्हणते यशोदेला, कोठे गे सावळा, का रथ शृंगारीला सांगे ओ मजला. त्या गवळणी म्हणू लागल्या, सांग ना ग यशोदे, काय एवढा सुंदर रथ सजवलेला आहे, कृष्ण परमात्मा कुठे गावाला चाललेत का. त्यावेळेला यशोदा मैया बोलायला तयार होत नाही. यशोदेची बेशुद्ध अवस्था झालेली होती. यशोदेला सगळ्या गोपिका विचारतायत, कुठे चालला ग तुझा लाला. त्यावेळेला यशोदा मैया सांगू लागली, माझा कृष्ण आता मला सोडून मथुरेमध्ये चालला आहे, त्याला नेण्यासाठी अक्रूरजी महाराज आलेत. आणि मग ही वार्ता सगळ्या गोकुळाला कळाली. शेवटी राहिली जी राधा राणी, तिलाही कळालं की भगवान श्रीकृष्ण राधेचं परमात्म्यावर खूप प्रेम होतं, खूप प्रेम होतं महाराज राधेचं.
राधेचं एवढं प्रेम होतं परमात्म्यावर, ती राधाराणी नंदलायच्या समोर आली आणि जोरजोरात रडायला लागली, हे कृष्णा, का रे सोडून चालला श्रीकृष्ण आम्हाला? काय चुकलं असेल ते क्षमा कर रे कन्हैया, पण आम्हाला सोडून तू जाऊ नकोस. परमात्मा एक नाही दोन नाही शांत उभे आहेत आणि परमात्म्याने सांगितलं, मी नक्की परत पुन्हा येईन. पण यशोदेला माहिती होतं, आता जर माझा कन्हैया गेला ना निघून तर पुन्हा परत येणार नाही. यशोदेला माहिती होतं. आणि मग जे आक्रोशी रथ घेऊन आले होते, रथासमोर गोपाळ त्या ठिकाणी खाली झोपले. सांगितलं, आक्रूरा, अरे तुला रथ घेऊन जायचं आहे ना, तर आमच्या अंगावरून तू रथ घेऊन जा. अरे आमच्या या नगरीमध्ये जर कन्हैयाच नसेल तर आम्ही जिवंत राहून करायचं काय? आक्रूर काकाला फार वाईट वाटलं. आक्रूजी म्हणायला लागले, काय करावं आता? आक्रूरांना सुद्धा काहीच कळेना. भगवान श्रीकृष्णावर एवढं प्रेम होतं सगळ्यांचं, पशूंचं, पक्षींचं, गायींचं, प्रत्येकाचं प्रेम त्या परमात्म्यावर होतं. एवढं प्रेम होतं महाराज की ती प्रेमाची भाषा शब्दामध्ये सांगता येत नाही. एवढं प्रेम सगळ्यांचं होतं. गायी गोपाळ सगळेच रडायला लागले आणि सगळ्या गोपिका नंदालयाच्या समोर जमा झालेल्या आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंचा थेंब वाहतोय. एवढे रडायला लागले महाराज. यशोदा मैया एवढ्या रडत होत्या की जसं यमुनेला महापूर आला की काय, तशी ती आई रडत होती महाराज. आज भगवान श्रीकृष्ण ब्रह्मांडाचा नायक परमात्मा त्या ठिकाणी सोडून आईपासून वेगळा होणार आहे, आईला सोडून जाणार आहे. म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूचा थेंब यायला लागला आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी रडायला लागला आहे.